चाळीसगाव येथे 1 जुलै रोजी तहसीलदार प्रशासकीय इमारतीसमोरील रेल्वे पुलाजवळ सुरू असलेल्या नाल्याच्या दुरुस्तीच्या कामादरम्यान नगरपरिषदेचे बांधकाम अभियंता देवेंद्र शिंदे आणि नगरसेवक दीपक पाटील यांच्यात झालेला वादाचा प्रकरण काही थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही। या घटनेनंतर शहर विकास आघाडीचे नगरसेवक दीपक पाटील व इतर नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन अभियंता देवेंद्र शिंदे यांच्यावर कारवाईची मागणी करणारे निवेदन दिले होते। दरम्यान आता या प्रकरणात अभियंता देवेंद्र शिंदे यांच्या समर्थनार्थ महाराष्ट्र राज्य अधिकारी संवर्ग संघटना पुढे आली आहे। संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन सादर केले। निवेदनात बांधकाम अभियंता देवेंद्र शिंदे यांच्याशी कथित अयोग्य वर्तन झाल्याच्या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे। तसेच नगरपरिषदेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सुरक्षित, निर्भय आणि सन्मानपूर्वक वातावरणात शासकीय कर्तव्य बजावता यावे यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची मागणीही प्रशासनाकडे करण्यात आली आहे। या प्रकरणामुळे चाळीसगावातील राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून जिल्हा प्रशासन या प्रकरणात कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। दिनांक 1 जुलैला नगरपालिकेचं अंडरग्राउंड ड्रेनेजचं काम चालू होतं तिकडे चाळीसगाव शहरासाठी अति तातडीचं काम होतं ते आणि टार्गेट टाइम मध्ये पूर्ण करायचं होतं। त्या ठिकाणी येऊन नगरसेवक दीपक पाटील यांनी शिवीगाळ केली आणि सदरील काम मध्ये अडवण्याचा प्रयत्न केलेला आहे तिथे। त्याच्यामुळे आम्ही सर्वजण जमून जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलेलं आहे त्या संदर्भात। काम असताना त्या ठिकाणी येऊन त्यांनी अंडरग्राउंड ड्रेनेजचं काम चालू होतं तिथं आणि अति तातडीची क्रॉसिंग होती, ती पुलाची क्रॉसिंग होती, त्याच्यामुळे ट्रॅफिक जास्त गावातले अडवता येत नव्हते आम्हाला, अति तातडीने कम्प्लीट करायचं होतं ते काम। त्या ठिकाणी नगरसेवकांनी येऊन दीपक पाटील म्हणून गट नेता आहेत तिथं विरोधी पक्षाने, त्यांनी येऊन तिथं शिवीगाळ केली, कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केली, मजुरांना काम करू देत नव्हते, तिथे काम अडवलं त्यांनी तिथं आणि अशा प्रकारे त्यांनी तिथं एक व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि तो एडिट करून तो पोस्ट केला आणि विविध चॅनल्सवर फेसबुकच्या त्यांनी तो सप्लाय केलेला आहे त्यांना आणि त्याच्यामुळे त्यांनी एक बदनामी केलेली शासनाची देखील आणि माझी सुद्धा बदनामी केलेली। काय अपेक्षा ठेवली तुम्ही आता जिल्हाधिकाऱ्यांकडे, काय मागणी? आमची जिल्हाधिकारी साहेबांना एकच मागणी आहे की अति तातडीने त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे नियमानुसार। तशी कारवाई नाही झाली तर आम्ही पुढचं पाऊल उचलणार आहे, त्याचं आम्ही निवेदन देखील दिलेलं आहे।